आज एका नातेवाईकाचं लग्न, त्यामुळे घरातले सगळेजण लग्नासाठी लवकरच निघून गेले होते. आज घरी मीच होते. मात्र आज मला शेतामध्ये जायचं होतं, म्हणून मी असलेल्या सालगड्याला फोन केला. तो आला आणि त्याच्या गाडीवर घेऊन मला शेतामध्ये घेऊन गेला. मात्र आज शेतामध्ये कामाला तसं कोणीच लेबर नव्हते आणि कामाला मजूर पण नव्हते. आज शेतामध्ये एवढं काम नव्हतं, रिकामा वेळ भेटला होता. मात्र त्याच वेळेस माझा सालगडी मला नको तसंच पाहू लागला. शेतामध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं. हे पाहून त्याने आमच्याच शेतामधल्या एका पडक्या वाड्यामध्ये मला घेऊन गेला. आणि बाई गं, काही कळायच्या आत तो असं काही करू लागला की मी आश्चर्यचकित झाले. मी त्याला थांब म्हटलं की मला नाही हे आवडत. मात्र आता तो चांगलाच रंगात आला होता. त्या दिवशी त्याच्या मनात वेगळंच होतं. त्या दिवशी खूप दिवसानंतर त्याचा हिशोब केला, पण त्याने त्या दिवशी त्या आमच्या शेतामध्ये नेऊन माझ्यासोबत नक्की काय काय आणि कसा आनंद घेतला तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव जया आहे. मी आता सध्याला 35 वर्षांची एक गृहिणी आहे. माझे कुटुंब गावामधील खूपच प्रतिष्ठित आणि सुशिक्षित होते. आमचे गावामध्ये चांगलंच घर आहे, शेती वगैरे आहे आणि खूप दिवसापासून मी हा घरी नांदायला होते. मात्र माझे मालक सतत कामानिमित्त बाहेर असायचे. मी, माझ्या सासूबाई, आजूबाजूला माझे भावकीतले दीर आणि भावजया होत्या. आमचं गावामध्ये खूपच नाव होतं. अगदी गावातल्या प्रत्येक निवडणुकीत आम्हाला चांगलंच मान सन्मान होता. पण मी घरातलं सगळं पाहायचे. माझ्या सासूबाई थकल्या होत्या. एक दिवशी झालं असंच आमच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न होतं. आमचं घर खूप सुशिक्षित आणि संस्कारी आहे. घरातून बाहेर जाताना कोणाला बोलताना पण मी अगदी डोक्यावरून पदरसुद्धा खाली घेत नाही. सगळ्या लोक आम्हाला तेवढा मान देतात. मात्र आम्ही एक सालगडी ठेवला होता. त्याचं नाव विजय. रोज सकाळी तो घरी यायचा. शेतामध्ये 1-2 जनावरं होती आणि शेतामध्ये आमचं जुनं घर होतं. मात्र आता काही खूप वर्षांपूर्वीपासून आम्ही गावामध्ये राहायला आलो होतो. इथे नवीन घर बांधलं होतं, त्यामुळे इकडेच सगळेजण राहत असायचे. झालं असं, आमचा सालगडी विजय रोज सकाळी 8 वाजता घरी यायचा दूध घेऊन शेतातल्या जनावरांचं काढून. तो आला की त्याला घरी काही एवढं काम नसायचं. 4-5 एकर जमीन आमची गावाच्या बाहेर होती आणि बाकीची सगळी दुसऱ्या परगावाला शेती होती. मग काय, त्या शेतातलं सगळंच तो विजय पाहत असायचा. अगदी घरातला चांगलाच व्यक्ती झाला होता. घरातील सगळा हिशोब खूप कमी वेळात तो पाहू लागला होता. घरात काही किराणा आणायचा असेल किंवा इतर सगळं साहित्य हिशोब मात्र त्याच्याकडेच असायचा. त्यामुळे घरातले सगळे अगदीच घरातील एक कुटुंब म्हणून समजायचे. पण गेले कितीतरी महिने त्याला पगार आम्ही दिलाच नव्हता. मोजकेच पैसे देत असायचो. त्याचं अजून लग्न झालंच नव्हतं. तो आमच्याच गावातील होता. लहानपणापासून तो इथे गावात त्याचे आईवडील राहिले होते आणि तो कायम इथलाच झाला. एक दिवशी असंच सकाळपासून घरामध्ये खूपच धावपळ होती. त्याच वेळेस विजय नेमका शेतातून घरी आला आणि दारामध्ये गाडी उभी होती. ती माझ्या चुलत दिराची गाडी. माझे सासू सासरे त्याच्यामध्ये बसले. मी मात्र घरी आज एकटीच होते. त्याच वेळेस विजय म्हटला की काय आज एवढे जण सगळे कुठे चाललात? त्यावेळेस माझ्या सासूबाई म्हटले की अरे आम्ही थोडंसं परगावी लग्नासाठी चाललोय. घरी मात्र जया एकटीच आहे आणि कोणीसुद्धा नाही गडी माणूस. तो असं कर, तिथेच थांब. वाटलंच तर जयाला घेऊन शेतामध्ये पाहणीसाठी राखणीसाठी जा. काय शेतामध्ये आज काय जास्त काम करू नको, कारण की घरी कोणीसुद्धा नाही. घरी थोडेसे लक्ष ठेव. त्यावेळेस विजय म्हटला की हो मालकीनबाई, तुम्ही नका काळजी करू, मी आहे आणि व्यवस्थित लक्ष ठेवतो. ते सगळे निघून गेले. सकाळी त्यांना जायला अगदी 9:30 ते 10 झाल्या. विजय घरात आला. मी म्हटलं की बसा, मी तुम्हाला चहा ठेवते. मी किचनमध्ये गेले आणि चहा ठेवू लागले.
आज स्वयंपाक पण खूपच लवकर झाला होता. ते बाहेरच विजय पेपर वाचत बसला होता आणि बाहेरून तो अचानक किचनकडे आला आणि म्हटला की काय हो वहिनी, आज काय तुम्ही एकट्याच आहात का? मी म्हटलं की हो. मग काय आज निवांतच असाल घरी? रोज तरी कुठे मी कामात असते, रोजच्यासारखे आज पण निवांतच आहे. मी त्यांना चहा दिला. ते सोफ्यावर बसले आणि चहा पित होते. मग मी पण येऊन तिथे शेजारी बसले. पहिल्यांदाच खूप वेळ ते आमच्या घरी होते आणि पहिल्यांदाच एवढं मोकळे आणि रिकामा वेळ काढून ते मला बोलायचे. नाहीतर घरी आत्या आणि मामा असले की ते अजिबात मला बोलत नसायचे, खूप लाजायचे. त्यावेळेस ते मला म्हटले की बरं जातो मी, आज शेतामध्ये पण थोडंसं काम आहे, काय लागलं तर फोन करा. मी म्हटलं की हो. ते जाऊ लागले. त्याच वेळेस माझ्या मनात आलं की आज खूप दिवस झालं आणि एकटी पण आहे, आपण पण शेतामध्ये जावं का? ते जात होते. गाडीवर बसणार तोपर्यंत मीच त्यांना थांबवलं आणि म्हटलं की भाऊजी थांबा ना. ते म्हटले का हो, काय काम होतं का? मी म्हटलं नाही हो, आज काय निवांतच आहे. म्हणून म्हटलं की मी पण येते शेतामध्ये, खूप दिवस झालं मी आले नाही आणि पाहिलं पण नाही. ते म्हटले की अहो पण घराला काय कोण खातंय का? मी कुलूप लावीन घराला आणि येते मी तुमच्यासोबत. असं म्हणताच ते म्हटले की बरं उरका मग तुमचं, आहे मी इथेच बसतोय. मी म्हटलं हो. घरामध्ये आले आणि तेवढी चहाची आणि सकाळची नाश्त्याची भांडी होती, ती आधी घासून स्वच्छ करून ठेवली. नंतर घराला कुलूप लावलं आणि मग म्हटलं की चला. ते म्हटलं झालं पण का? मी म्हटलं हो. केस व्यवस्थित केले होते. मी त्यांच्या गाडीवरती बसले आणि आम्ही दोघं शेतामध्ये चाललो. शेतामध्ये चाललं असताना आजूबाजूला आणि गावातल्या बाया अशा काही पाहत होत्या की जणू काही एक वेगळंच आश्चर्य पाहत होत्या. मी दिसायला गोरीपान आहे, मात्र तो सालगडी म्हणजे विजय खूपच साधा आणि सावळ्या रंगाचा. अंगावरती कपडे पण खूपच मळके होते त्याच्या, मात्र शरीराने धनदाकट आणि धिप्पड होता. त्या दिवशी मग मी त्याच्या गाडीवर बसून शेतामध्ये आले. आमच्या शेतामध्ये गुरांना गोठा आहे आणि तिथंच दिवसभर बसून वेळ घालवतो हा. मी होते तोपर्यंत तो म्हटला की मानकीनबाई तुम्ही बसा. बाजूलाच विहीर होती आणि आमचा जुना वाडा पण खूपच पडला होता. तिकडे शक्यतो कोणी जात नसायचं, कारण की खूप दिवस झाले होते वाड्याला, खूपच कमकुवत झाला होता. जुना आधी आम्ही तिकडे माझे सासू सासरे राहायचे. मी तिथेच बसले होते. त्याच वेळेस विजय गेला वैरण आणायला. मग मी होते, रिकामा वेळ होता. त्याच वेळेस बाई गं माझी खूप इच्छा झाली. मग काय, बांधातून पाणी वाहत होतं, म्हणून मग मी थोडीशी साडी व्यवस्थित केली आणि वर घेतली आणि त्या बांधावर बसले. पाणी खूपच मस्त होतं. खूप दिवसातून पाण्यात असे पाय ठेवून मी बसले होते. एक वेगळाच आनंद मिळत होता. पाण्याचा तो गार आणि थंडावा माझ्या पायाला लागताच अंगावर शहारे येत होते. थोड्या वेळाने विजय आला. शेतातून वैरण खांद्यावर घेऊन आला होता. खूपच घामाघूम झाला होता. बाई गं, सकाळचे आता 11 ते 12 वाजले होते. आल्यानंतर तो घामाने ओला चिंब झाला होता. हे पाहून मी म्हटलं की बाई गं, तुम्ही तर ओले झालात. ते म्हटले की हां, आता दुपारच्या वैरणीचा टाईम झाला होता. तसाच तो गेला आणि कुट्टीमध्ये ती वैरण बारीक केली आणि ती वैरण जनावरांना टाकली. जनावरांना टाकल्यानंतर त्याने मात्र शर्ट काढला. मी लांबूनच सगळं पाहत होते. मी बाजूला बसले होते. तो आला आणि त्याचे कपडे काढून तिथे थांबला. मी म्हटलं काय रे विजय, हे काय करतोय? मी इथे बसले आणि तुझं असं काय चाललंय? त्यावेळेस तो म्हटला की नाही वहिनी, काही वेगळं वाटून घेऊ नका. अहो घामाने खूपच ओला झालं, म्हणून म्हटलं जरा आंघोळ करावी. मी म्हटलं की हो, सकाळी आंघोळ केलेली ना. तो म्हटला कुठे तवा, घाईमध्ये तसंच आलो, आता करायची निवांत उन्हाचं. मी म्हटलं बरं ठीक आहे. तो आंघोळीसाठी तिथे आला होता. पाटाच्याच त्या पाण्यामध्ये बाजूलाच आंघोळ करण्याची सोय होती. त्याने बकेट भरून घेतली आणि तिथे बदाबद अंगावर थंड पाणी घेऊन अंघोळ करू लागला. खरंच त्याची अंघोळ करण्याची पद्धत पाहून मला पण हेवा वाटला. किती त्याला भारी वाटत असेल असं म्हणून मी त्याच्याकडे पाहू लागले. तो घामाने सगळा अगदी ओला चिंब झाला होता, मात्र पाण्याने सगळा घाम निघून जात होता. त्याच्या अंगामधून घामाचा निघणारा अगदीच मंद श्वास माझ्या अंगाला अगदी शहारे आणत होता. मी त्याच्याकडे पाहत होते.
दिसायला जरी तो सावळा असला मात्र खूपच अगदी सळपातळ आणि व्यवस्थित त्याने स्वतःला ठेवलं होतं. अगदीच नजर लागेल असंच त्याची शरीररचना होती. मी लांबून त्याला निहाळत होते. त्याचं नजर अचानक माझ्याकडे गेली आणि त्याला समजलं मी पाहते. एवढ्या दिवस लग्न नाही आणि त्याला लग्नाचा अर्थसुद्धा माहिती नसेल. मात्र माझ्या मनात क्षणात असे काही प्रसंग आले की मी स्वतःला रोखू शकले नाही. मी अगदी माझी नजर त्याच्यावर रोखून धरली होती. तो मला लाजत होता, मात्र त्यांनी अगदीच मान खाली घालून अंघोळ करत होता. मी म्हटलं, काय रे? अरे साबण तर लाव ना, अंगाचा वास वगैरे घामाचा जायला पाहिजे. तो म्हटला की नाही काय होत, मी असंच अंघोळ करतो. मी म्हटलं की नाही रे, व्यवस्थित स्वच्छ अंघोळ करायची, मला हे अजिबात नाही आवडणार. बाजूला साबण होता. तो म्हटला बरं. त्याने साबण घेतला आणि अंगाला लावू लागला. मात्र मी पाहत होते कुठे कुठे साबण लागत नव्हता, पाठीला वगैरे. त्यावेळेस मी म्हटलं व्यवस्थित लाव ना. तो म्हटला की लावतोय तर. मी म्हटलं थांब, मीच लावते, म्हणून त्याच्या हातातून मी साबण घेतला. बाई ग, जिथे तो अंघोळ करत होता तिथे पूर्ण असं घसरण्यासारखं शेवळ झालं होतं. कधी घसरून पडेल सांगता येत नव्हतं. मी साबण घेतला आणि त्याच्या पाठीला वगैरे व्यवस्थित साबण लावला, डोक्याला, आणि म्हटलं की व्यवस्थित अंघोळ करत जा रे, बघ अंघोळ केल्यावर किती चांगला दिसशील. तो म्हटला की हो, तुमचा हात खरंच खूपच अगदी मऊ आहे हो, कापसासारखा, असा तो मला म्हटला. बाई ग, त्याचे हे शब्द माझ्या मनात घरच करू लागले होते. तो म्हटला की पहिल्यांदाच असा कोणाचा तरी स्पर्श झालाय मला. मी म्हटलं होय का? का रे, घरी कोणी आंघोळ घातली नाही का? तो म्हटला की नाही हो, घरी कोण आंघोळ घालायचं, मी रोज इथे कामाला, त्यामुळे स्वतःकडे पाहायला सुद्धा वेळ नाही. मी त्याला व्यवस्थित आंघोळ घालू लागले. त्याचे पाय पण खूपच निबर होते आणि पायावर पण खूपच मळ लागला होता. व्यवस्थित करून मी त्याचा पायाचा मळ पण स्वच्छ केला. अचानक मी म्हटलं की आता उठ आणि आंघोळ कर. तो जसा उठला तसं माझ्या नजरेसमोर वेगळंच काहीतरी आलं. हे पाहून मी खूप आश्चर्यचकित झाले आणि लाजलेच. बाई ग, तो पण असं झाल्यामुळे तो पण लाजलाच. क्षणात त्याच्या मनात ज्या भावना आल्या होत्या त्या स्पष्ट मला आता दिसत होत्या. मी माझं तोंड फिरवलं आणि मग काय, मी बाजूलाच जाऊन तिकडे वेगळ्या साईडला बसले. मग काय, थोड्या वेळाने अंघोळ झाल्यानंतर तो अंग स्वच्छ करून आला. टॉवेल नुसता गुंडाळा होता. मी म्हटलं काय रे, मगाशी काय झालं होतं? तो म्हटला कुठे काय, खरं सांग, अंघोळ मी घालत होते त्यावेळेस नक्कीच काहीतरी तुझ्या मनात आलं होतं. तो लाजला आणि मला म्हटला की काही नाही हो. मी म्हटलं रे बोल ना, नको लाजू. तो म्हटला नाही, तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही एवढ्या जवळ आला होता, त्यामुळे मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मात्र त्याचं हे बोलणं माझ्या मनात अगदी वेगळाच स्पर्श करत होतं. मी म्हटलं की का रे, आवडले का मी? असं म्हणताच तो मान त्याने हलवली आणि होकार दिला. बाई ग, आता मला पण खूप इच्छा होऊ लागली होती. मी म्हटलं की देशील का मला सुख, माझ्यासोबत आनंद घ्यायची इच्छा आहे का? तो म्हटला की हो, माझी तर खूप इच्छा आहे. मी म्हटलं मग कुठे करायचं, आता इथे तर कोणी पण येऊ शकतं. तो म्हटला की चला ना, ते आपल्या वाड्यामध्ये तिकडं कोणीच नाही येणार. मी म्हटलं तिथे कसं? तो म्हटला चला तर. मी तिथे गेले तर बाई ग, तो एक असलेली पोतं घेऊन आला. तिथे गेल्यानंतर त्याला थांबायला सुद्धा वेळ नव्हता. त्याने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं सुख मला देऊ लागलं. पहिल्यांदाच असा मी अनुभव घेत होते. मात्र त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी आणि खूपच वेगळी होती. मला मात्र आता चांगलं सुख मिळू लागलं. मला पण चांगलाच आनंद मिळू लागला होता. आता मी पण त्याला चांगली साथ देत होते. तो वेड्यासारखं प्रेम मला करत होता. मी मात्र अगदीच माझे मंजूळ आवाज त्याला ऐकवत होते. त्याला पण खूप सुख मिळत होतं. पहिल्यांदाच एवढं सुंदर कोणीतरी भेटले असा तो मला म्हटला आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव तो मला देऊ लागला. त्या दिवशी त्याने दुपारपासून संध्याकाळचे 5 वाजेस तोपर्यंत आनंद घेतला. म्हटला की खरंच तुम्ही भेटला आणि मला खूपच आनंद झाला. असं वाटतंय रोजच तुम्हाला असं भेटत राहावं. मी म्हटलं हो का? तो म्हटला खरंच तुम्ही खूपच सुंदर आहात. त्या दिवशी बाई ग 3 ते 4 वेळा मला शांत केलं आणि सुंदर क्षणाचे अनुभव घेतले. मला पण खूप दिवसानंतर माझ्या आयुष्यात असं काहीतरी झालेलं, त्यामुळे खूप बरं वाटलं. तिथून पुढे जेव्हा कधी मला आठवण यायची तो आमचा सालगडी यायचा आणि असंच मला सुख द्यायचा. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.